उपराष्ट्रपती निवडणूक पार पडली आणि एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन हे निवडून आले आहे. ते देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहे. खरं तर निवडणूक दिल्लीत झाली आणि अस्वस्थता ही महाराष्ट्रात सुरू झाली, ती म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये. बोललं जात आहे, संशय व्यक्त केला जात आहे की महाविकास आघाडीतील महत्वाचे घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे खासदार आहे यांची मते या निवडणुकीत फुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे आणि तशा प्रकारचा संशय आता व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते. असं देखील माहिती समोर येत आहे की ह्या तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे आणि यावरती अभ्यास करून नेमकी चूक कुठे झाली यावर देखील चिंतन आणि मनन केलं जाणार आहे. खरं तर आज सकाळी आपण ज्यावेळेस बघितलं असेल, माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत बोलले होते की आम्हाला पूर्वकल्पना होती काही मते फुटू शकतात. जर काही मते फुटू शकतात अशी जर कल्पना होती संजय राऊतांना, तर त्यांनी यापूर्वीच अशा प्रकारची भूमिका घेऊन स्पष्टता केली नसेल का? किंवा अशा प्रकारची या संदर्भात ज्या खासदारांची मते ही इंडिया सोबत गेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची हिंमत हे महाविकास आघाडीतील घटक पक्षातील तिन्ही पक्ष खासदारांवरती करणार का? हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र खरं तर आपण बघतोय ज्या प्रकारे विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे गट यांची जी समन्वय समिती होती त्यांच्या बैठका पाहायला मिळत नाही. तिन्ही पक्ष महापालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र येताना दिसत नाही. फक्त वेगवेगळी मतं व्यक्त करत असतात. निवडणुकीला तिन्ही पक्ष लागले आहे, मात्र तिन्ही पक्ष एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उपराष्ट्रपतींची जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये फुटलेले जे महाविकास आघाडीतील ठाकरे गट असो किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो यांची जी मतं फुटले, जो संशय व्यक्त केला जात होतो, या संशयामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का? आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीने यापूर्वी आपण बघितलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष असतो हे वेगवेगळे लढत असतात, त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.